माझ्याकडे 3 जर्मन शेफर्ड कुत्रे आले माझ्या घरात आणि ते रॅम्बो, गुग्गी आणि ब्रँडो असे. आणि त्यांच्यामधून मला खूप इन्स्पिरेशन मिळाली. त्यांचं वागणं, त्यांचं ते कसे दिसतात, कसे काय काय वागतात आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी मला कळायला लागल्या. त्या कशा मला कळायला लागल्या हे मलाही कळलं नाही आणि त्यांनाही कळलं नाही. त्यामुळे थोडी गंमत आली. मग म्हटलं चला आपण तर ह्या सगळ्या त्यांच्या मनातल्या गोष्टी ते आपल्याला कळतात त्या आपण गोष्टी रूपाने मुलांना सांगूया. अशा पद्धतीने मी लिहायला घेतलं. पहिलं गुग्गीच्या गोष्टी झाल्या. गुग्गी पुराण नावाचं पुस्तक आलं. मग हा करामती गुग्गी आला. मग त्याच्यातच तोपर्यंत मी लिहायला घेतलं तोपर्यंत रॅम्बो नव्हता, गेला होता. त्यामुळे मग रॅम्बोला कसा घालायचा ते इतर गोष्टींमधून आलं आणि मजा आली मग. त्यामुळे मी लिहित गेले. तर असं झालं, मला काय पहिल्यापासून प्राण्यांची सवय नव्हती. पण आमच्याकडे पहिल्यांदा रॅम्बो आला. त्याला आम्ही अडॉप्ट केला. तो 4 वर्षाचा होता, 3.5-4 वर्षाचा होता. आणि तो एकदम चिकटलाच आम्हाला आणि आमचाच झाला. मजा आली त्याच्याबरोबर. त्याचा स्वभाव हळूहळू मला समजत गेला की हा कसा आहे, काय आहे, त्याचं खाणं काय. भरपूर चपात्या करायला लागायच्या मला त्याच्यासाठी, त्या केल्या. खूप काय काय मजा केली. त्याला गाडीतून फिरवला, त्याला इकडे नेला, तिकडे नेला, त्याचा वाढदिवस केला, सगळं केलं. मग आला गुग्गी. तो रॅम्बो देवाघरी गेल्यानंतर गुग्गी आला. गुग्गी तर छोटासा आला, एकदमच 1.5 महिन्याचा किंवा काहीतरी असं 4 आठवड्यांचा असा होता, छोटंसं पिल्लू. त्याच्या आणखीन मजा मजा मला दिसायला लागल्या. त्या मजा बघता बघता मला त्यांच्याकडे त्या गोष्टी मला सुचायला लागल्या त्या मजा बघताना. आणि गुग्गीनी तर खूपच मजा मजा केली. म्हणजे अशा त्याची 2 पुस्तकं झाली, इतक्या मजा त्यांनी मला सांगितल्या आणि त्या मी गोष्टी रूपाने सगळ्या लिहिल्या. मग मुलांना आवडायला लागल्या, मोठ्यांनाही आवडायला लागल्या. कुठेतरी डॉक्टरांच्या टेबलावर वगैरे पण मला ती पुस्तकं दिसायला लागली. म्हणजे तिथे बसल्या बसल्या लोक हे काय आहे बुवा, कुत्र्यांचं पुस्तक म्हणून फेकून द्यायचे नाहीत, तर ते वाचायचे आणि त्यांनाही मजा यायला लागली. मग ते मला सांगायला लागले की अरे मी तुझं पुस्तक पाहिलं बरं का तिथे, आणि मजा आली वाचायला. माझा वेळ गेला चांगला डॉक्टरांच्या इथे बसून, दवाखान्यात बसून. असं ते सगळं सुरू झालं. आणि मग मी काय थांबलेच नाही. मग मला मांजरं दिसायला लागली. मग मांजरं पण आली, मांजरांची पुस्तकं झाली. पक्षी तर माझा फार अत्यंत आवडता विषय. ते पक्षी यायला लागले माझ्या पुस्तकांमध्ये, माझ्या गोष्टींमध्ये. मग इतरही प्राणी यायला लागले. कुठे लामा आला, कुठे पाणघोडा आला, कुठे घुबडं आली, कुठे मांजरांच्या विविध गोष्टी यायला लागल्या. असे सुरू झालं. मग मग त्याला थांबलेच नाही, मी करतच राहिले. तर ॲक्च्युली मला हे समजत होतं की प्राण्यांना खूप समजतं, ते आपल्याला खूप प्रेम देतात. इतकं प्रेम देतात की अरे बापरे, यांच्याकडे एवढं प्रेम आहे यांच्या मनामध्ये. मग का घाबरतात बरं कुत्र्यांना, का घाबरतात बरं मांजरांना लोक, का त्यांना नावं ठेवतात, असं वाटायला लागलं. आणि त्याच्यामधून मग मी पण शिकले की त्या प्राण्यांवर प्रेम आपण पण तितकंच केलं पाहिजे जितकं ते आपल्यावर करतात. तर अशा पद्धतीने मी ह्या प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, झाडांमध्ये, माश्यांमध्ये, बेडकांमध्ये, सगळ्यांमध्ये गुंतत गेले आणि त्यांच्या कथा निघत गेल्या. पुष्कळदा काय होतं, मुलं हेच केंद्रस्थानी असतात. मुलं, आई बाबा, आजी आजोबा, अशाच गोष्टी मी जास्त वचनात माझ्या येतात मला. त्यामुळे असं वाटलं की ह्याच्यात काही फारशी मजा नाही. प्राणी आपल्यालाच काहीतरी सांगतायत, त्यांना काय काय त्यांच्या मनात आहे हे आपण सांगितलं पाहिजेच. आणि त्या रूपाने एकत्रित त्यांच्या विविध काय म्हणायचं त्याला, मजेशीर गोष्टी मी त्याच्यात घातल्या आणि त्यांची पुस्तकं झाली तयार. गंमत अशी झाली की माझं पहिलं पुस्तक आलं गुग्गी पुराण. ते मी गुग्गीच्या व्हेटरनरी डॉक्टरांना दिलं भेट म्हणून. आणि गंमत म्हणजे त्यांना वाटलं खरंच सगळ्या गोष्टी ज्या मी लिहिल्या त्या गुग्गीनी तशा केल्या.
त्या पद्धतीने असं त्यांना वाटायला लागलं. म्हटलं नाही हो, त्यांनी मला सांगितलं आणि मी ह्या सगळ्या मजेशीररित्या मांडल्या मुलांच्या पुढे आणि सगळ्यांच्या पुढे साठी. तर ते म्हणायला लागले, नाही मग ह्याच्यावर आपण ॲनिमेशन फिल्म बनवायची. म्हटलं चांगलं ॲनिमेशन नाही, ते म्हणाले आपण ह्याच्यावर फिल्म बनवायची. म्हटलं बघूया. माझ्या डोक्यात ॲनिमेशन होतं. तर मी 1-2 फिल्म मेकर्सना विचारलं, पण ते आले, पण त्यांनी पण बोलवलं आणि आमची मीटिंग वगैरे झाली. पण ते म्हणाले की करायला मजा येईल, पण ॲनिमेशन केलं तर त्याला एक वेगळा खर्च, वेगळे हे मेहनत वगैरे असेल. तर डॉक्टरच्या मनात होतं खरा कुत्रा घ्यायचा आणि त्याच्याप्रमाणे ह्या गोष्टी करायच्या चित्रित. पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी होती की खरा कुत्रे म्हणजे एक कुत्रा सबंध काम नाही करू शकत फुल सिनेमाभर. त्यामुळे त्याच्यासारखे दिसणारे अनेक कुत्रे लागतात आणि मग ते कसे वापरायचे हे एक टेक्निक आहे. तिथे सगळं ओमफस झालं आणि झाल्याच नाहीत. मुगीच्या फिल्म झाल्याच नाही, असं परिस्थिती निर्माण झाली. मग म्हटलं चला आता आपण आपल्या सगळ्या मुलांना आणि सगळ्या लोकांना ह्या गोष्टी सांगायच्याच. त्यामुळे मग आपल्याला यूट्यूबचं सहाय्य मिळालं आणि त्याच्यातून आम्ही सांगायचा प्रयत्न करत आहोत. आपण राहत असतो, पुष्कळांचं लक्षच नसतं. कुठे पक्षी, कुठल्या पक्ष्याचा आवाज आलाय का, कुठला पक्षी पटकन समोरच्या झाडावर दिसतोय वगैरे, असं खूप जणांचं लक्ष नसतं. कारण ऐकतं त्यांच्या कानामध्ये मोबाईलचे हे असतात सूर, किंवा म्हणजे कानात घातलेलंच असतं ते. आणखीन नाही तर ते गाणी ऐकत फिरत असतात, चालत असतात, त्यांना काही रस नसतो. पण ह्या गोष्टी लिहित असताना माझ्या लक्षात आलं की ह्या सगळे पक्षी, प्राणी, किडे, गांडूळ, आपल्या बागेतल्या तळ्यातले मासे, हे सगळे आपल्या इतके जवळचे आहेत आणि ह्यांचा आपल्या जीवनाशी इतका चांगला संबंध आहे, तो आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे हे विश्वची माझे घरसारखं ते पण सगळे आपल्या ह्या विश्वातच आहेत आणि त्यांचं निरीक्षण जर आपण केलं तर खूप काय मजा येते. खूप कशातही ते येतात. माझ्या स्कल्पचर्समध्ये किती डोकावले सगळे प्राणी, घुबडं, गाई, म्हशी सगळे आले त्याच्यात, आपोआप आले. मी मुद्दाम प्रयत्न करून आले नाहीत. तर ते मी ऑब्झर्व करत राहिले सतत निरीक्षणातून, मुद्दाम न केलेल्या निरीक्षणातून, कधी आपोआप दिसलेल्या गोष्टीतून ते लक्षात आले आणि मग त्याच्यातनं हे सगळं आपल्याला कसं मांडता येईल मजेशीररित्या, हा मी प्रयत्न जास्त करून केला. नुसतं आपलं असं त्यांची एक गोष्ट टाकली असं नाही, त्याच्यात मजा पण आली पाहिजे, मुलांना आली पाहिजे, मोठ्यांना आली पाहिजे. आणि असं काही नाही आहे की फक्त हे साहित्य मुलांनीच वाचलं पाहिजे. कितीतरी अगदी 25 वर्षाची मुलं, 18 वर्षाची मुलं, 50 वर्षाची माणसं, 90 वर्षाची माणसं, सगळ्यांना पण त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे आणि तो घेता येतोय असं माझ्या लक्षात आलं.